घरात सगळ्याला आपापला मतलब समजते, आपापल्या गोष्टी समजते, आपापल्या वस्तू समजते, सगळं समजते. पण वैशालीचं काय दुःख आहे काय नाही. हां, स्वतःच्या पोराला बोलाव, स्वतःच्या भावाला बोलाव, हे काही कोणाला समजत नाही. आणि मला सगळे पागल समजते. सगळेला असं वाटते का वैशालीला काही समजत नाही. समजते सगळं, पण मला उमजल्यासारखं होत नाही. काय करू? नवरा साथ द्यायला नाही आपल्यासोबत, तर काय करा? काय कामाचा असा माणूस जो तिकडेच राहत असून बायकोशी काही घेणं देणंच नाही आहे. आत्याबाई म्हणत नाही स्वतःच्या पोराले का रे एकसारखा तिकडेच तिकडे राहतं, घरी राहत जाय का काही बोलत नाही कोणी. मामाजी म्हणत नाही. पण मला विचारते अजून आत्याबाई काय दुःख आहे तुला, असं आहे तसं आहे. त्याला असं वाटतं का फक्त पैसा भेटला तर सगळं सुख आलं बा. सुख म्हणजे पैसाच आहे फक्त त्याच्यासाठी. तर मी काय सांगू यायला नाही समजत नाही दुःख आहे काय नाही. यायचे दोघीचे नवरे आपल्या समोर आहे. हे दोघं जण सोबत जाते येते कुठे. मला पहिलेच म्हटलं होतं तर मला पैशाची गरज नाही आहे. अरे प्रेमळ माणसाची गरज असते कोणाली. माणूसच जर आपल्याला साथ द्यायला नसला तर काय करायचं आहे त्या पैशाचंही. 8 दिवसातून एखादा फोन लावते तर लावते. काही लोक असे आहे लेकराचा अनुभव पोटात घेते, कशी हालचाल करते, कशी लाता मारते. पण ह्या माणसाला तर काही घेणं देणंच नाही दिसत. आतापर्यंत मी एकटीनं शीत दिवस काढले, एवढे वर्ष झाले तर आताच साथ मागून राहिली माणसाचा. कारण आता याच काळात मला गरज आहे द्यायची. जर आता माझ्या अशा अडचणीत जर साथ देत नाही माणूस तर मी त्याच्या अडचणीत कशी साथ देईन. आता जर नाही बोलत ना कोणी तर नंतरही नाही बोलले पाहिजे. याच्यावर जर कोणती अडचण आली ना आता तर मी म्हटलं अशी साथ सोडून चालली जाईन यायचा. त्या घरात सगळे आपापला विचार करणारे लोक आहे. कधी कोणी नाही विचारत. नवऱ्याला तरी समज पाहिजे आपल्या बायकोची काही खायची इच्छा होत असन. मला काय म्हणते तर मोहिनीनं गुच्छ आणून दिले. माझी इच्छा नसन करत नवऱ्यासोबत कुठं जाव फिरायले, काही खाव प्याव, काही करा. तिनं पाळणा आणला, मला नसून वाटलं आणावं म्हणून. मग किती काही पैसा कमावत असेल तर काय कामाची गोष्ट आहे. वैशाली ताई, वैशाली ताई, वैशाली ताई. नाही वैशाली ताई कोण लढून राहिलं कडे? यायले काय झालं? कोणी बोललं किल्लं काय यायले? वैशाली ताईला काय झालं कडे? काऊन अशा रडून राहिले? हे बोलून नाही राहिलं काही नाही. वैशाली ताई, वैशाली ताई, वैशाली ताई, वैशाली ताई, वैशाली ताई काऊन लढून राहिला तुम्ही? वैशाली ताई काऊन लढून राहिला तुम्ही? मी काय लढून राहिली? मी हे कपडे भरून राहिली होती बॅगेत. वैशाली ताई सगळे सोबत खोटं बोला तुम्ही, पण माझ्यासोबत नका बोलू. मला समजते म्हटलं. अहो नाही, लढून नाही राहिली होती मी. आत्ताच तुम्ही डोळे पुसले वैशाली ताई, आणि मला तुम्ही लढताना बी दिसल्या. सांगा ना मला, माझ्याकडून काही चूक झाली? मी काही बोलली तुम्हाला का कोणी काही बोललं? घरात जर कोणी काही बोललं असेल ना वैशाली ताई तर मला सांगा तर खरी तुम्ही. नाही ना कोणीच तर नाही बोललं. मग तुम्ही दुःखी काऊन आहे? तुम्ही लढून काऊन राहिल्या हे सांगा मला पहिले. नाही आहे मी दुःखी. तू टेन्शन नको घेऊ बरं मोहिनी, जाय तू. नाही तुम्ही जोपर्यंत मला सांगणार नाही ना मी तोपर्यंत जाणार नाही वैशाली ताई. आपण काय सांगू मी तुले मोहिनी? आता पाय मी तुला सांगतो गड्या. तू सांग मला ते भाऊजी किती दिवसचे गेले? नेहमीच जाते. 8 दिवस इथं राहते, 2 महिने 3 महिने तिथं राहते. आता मला सगळे दिसते सोबत मला नाही वाटत काय आपण सोबत राहायला पाहिजे म्हणून. हे प्रॉब्लेम आहे का वैशाली ताई? मला काय वाटलं का तुम्हाला घरातलं कोणी बोललंच काय? हे गोष्ट ना मला खराब वाटते वैशाली ताई लय वेळा. पण मला असं वाटतं आपण काय म्हणा आपण कोणाचं मन दुखवाव. नाही माझ्या मनाला लय दिवसची खटकून राहिली ही गोष्ट. पण मला कधी बोलू नाही बोलू, कोणाला सांगू नाही सांगू असंच होऊन राहिलं. मला तर सांगा लागत होती. तुम्ही सांगा मला, मी तुम्हाला हर सुख दुःख हे सांगतो आणि तुम्ही नाही सांगत मला. म्हणून कधी माझ्यासारखं बडबड असलं ना वैशाली ताई तर पुरते, पण ते मनात ठेवतं नाही पुरत म्हटलं. मनात ठेवलं म्हणजे ना लय त्याचा इश्यू होते. आणि असं बडबड बोलून देते ना माणूस. मला काय जरासं भानगोडच म्हणून कोणी, पण मी मनात ठेवतच नाही. जे बोलायचं आहे ना ते तोंडावर बोलूनच देतो. आणि काही बोललं नाही ना जोपर्यंत तोपर्यंत समोरचं आपल्याला समजूनही घेत नाही वैशाली ताई. तुम्हाला सांगतो, आपल्याला जर काही पाहिजे, आपली काही भावना आहे तर समोरच्याला सांगा लागते तेव्हाच त्याला समजते. तुम्ही जर म्हणाल का त्याला आपली मनातली भावना समजली पाहिजे तर समजतच नाही. मग तो नवरा असो, सासू सासरे असो, मायबाप असो, कोणीही असो. मग का वैशाली ताई मग भाऊजी तुम्हाला एवढ्याला तर पैसे आणून देते वा? अहो पैसे आणून देते मला, खर्चही कर म्हणते, तुला जे घ्यायचं आहे ते घे म्हणते. पण मला शौकच नाही ना बाकीच्या गोष्टीचा. माय म्हणणं काय आहे, ठीक आहे तुम्ही बाहेर ड्रॉप करताना तर निदान महिन्यातून 4-5 दिवस काही असं तर राहत जा माझ्यासोबत. बरं आले इकडून तिकडून तर मला कुठं नेणं आणणं असं तर पाहिजे ना माणसाच्या जीवनात. काय माहित वैशाली ते हे सारे भाऊ असेच आहे काय तर सुमितच कसा अलग निघाला काय माहित. तो म्हटलं बायकोले घेऊ फिरते आणि हे माहिती तसेच आहे. हे मला भांडून यायला लागते म्हटलं येईल कुठं. वैशाली ताई तुम्हाला सांगताय मी, तुमच्या हक्कासाठी तुम्हाला भांडाच लागून म्हटलं. मी कशी भांडतो माझ्या नवऱ्यासोबत? मग भानगड म्हणून म्हटलं कोण का भांडते हे? अरे आपल्याच हक्कासाठी भांडतो आपण आणि दुसऱ्यासोबत थोडी भांडतो, नवऱ्यासोबत भांडतो. अहो माय मनच नाही करत बिचारे कोणाला बोलायला. मोहिनी तुला काय सांगू आता, सवय पाडून घ्या मग आता पडत नाही तर मग असंच राहिला का गोटू सारी जिंदगी. बरं मी काय म्हणतो, तू कायसाठी आली होती? मी तुम्हाला आता म्हणतो तुम्ही गावाला जाऊ नका, बिलकुल जाऊ नका. ते भाऊजीला अजूनच हे सापडते. तुम्ही इथंच थांबा, कुठंच नका जाऊ, इथंच राहा. आणि मी तुम्हाला सांगतो ना, एक बाई ठेवून देऊ आपण करासाठी. तुम्ही काय टेन्शन घेता, माझीवाली आई येतेच करायला. अहो माय मनच नाही लागून राहिलं मोहिनी इथं. काय सांगू तुला आता, लागत नाही ना तर लावा. आपल्याजवळ भरपूर टाइम आहे आता, 1-1.5 महिना असं समजा. आपण काय करू, दोघी जणी मस्त फिरायला जात जाऊ आता कुठेही. खरंच गावातल्या गावातच रोज जात जाऊ, मंदिराच्या चक्रा माराले मंदिरापर्यंत जात जाऊ. ना माहित आहे मस्त तिथं गुपचूप खात जाऊ, बेर खात जाऊ, रोज काही ना काही खात जाऊ. आपल्याला मनात आहेच नाही खायले आणि सांगायचं काही कोणाले. आणि आता आत्याबाई बी नाही, आत्याबाई चालल्या उद्या पंढरपूरच्या वारीले. मी आहे ना तुम्हाला सोबती. तुम्हाला काही लागलं सवरलं तर मी आहे ना.
तू यायनं तर माझ्या मनच लागते बिचारी मोहिनी, नाही तर मला काय गमलं असतं इथं. आता बाई कधी चालल्या पंढरपूरले? उद्या चालल्या ना. पुष्पा काकू, ते शामराव काकाजी, त्याची बहीण आहे म्हणते काकूची, त्या लय जण आहे म्हणते बापा. आता पोरगीच पळून गेली तर आता काही सुचून नसून राहिलं. एवढं आयुष्य चाललं गेलं तर गेले नाही कधी. आता त्याला वाटून राहिलं जाऊ म्हणून तर चालले बिचारे. गावा काय करून राहिला दोघी जण इथं? वैशाली खरंच चालली का हो तू गावाले? हा आता बाई जातो ना. हा तर मी काय म्हणतो, जायच्या पहिले मग एक काम कर, मला कणी चिवडा शंकरपाडे आणि चकल्या हे करून दे बरं तू. तुझ्या हातानं तुझ्या हातचं साजरं होते. आता बाई आता एवढ्यासाठी ताईला त्रास देता काय? तिथं तेलाजवळ भरायला लावता काय? तू चुपचाप राह. तुला सांगितलं का बोलाले? म्हणता म्हणतातच बोलतो कोणाच्याही. नाही आता बाई मी नाही करून देत, माझं मन नाही आहे. हो ना, मी काय तुला लय मोठं करून मागून राहिली काय? माझ्या एकट्या जीवाला पाहिजेच किती. आता बाई तुम्हाला किती काही लागू बा, मी नाही करून देत, तुम्ही विकत घेऊन घ्या ना. आता तुला चांगलं येते म्हणून राहिली मी, नाही तर काय म्हटलं असतं. नाही आता बाई मी नाही करून देत. ठीक आहे बाबा, आता नाही करून देत आता काय म्हणावं, तुम्हाला जबरदस्ती करा. आणि मोहिनी मला नाही करता येत आता बाई, मला नका म्हणू तुम्ही. मला करताच येत नाही. मी तर माझ्या हातानं चिवडा गिवडा सारा जळूनच जाते. अगं तुला काय म्हणतो मी, तुला तर काय म्हणते करून देशील तर नाही करून नाहीच म्हणतो. का करू नको माझ्यासाठी, पाहिजे नाही तुझ्या हातचं. नाही मी करूनही नाही देत ना, मला तर स्वतःसाठी नाही करता येत. मी तुमच्यासाठी काय करू? आणि ह्या विनोद कधी येतो म्हणते? माहित नाही आता बाई मला कधी येते काय येते, तर सांगितलंच नाही तर मी तुम्हाला काय सांगू. वा रे वासुना, एकसारखी नाही आहे म्हटलं, तीनच्या तिन्ही अशाच आहे. आतापर्यंत वैशाली तुला लय चांगलं समजू मी, पण आज त्याही तुझ्या रंग दाखवून दिला म्हटलं. असंच असते आता बाई, थोडंसं स्वतःच्या हिताचं बोलायला लागलं का कोणाला आवडत नाही माणूस. जो माणूस चूप राहते सगळेले बैलासारखी मान डोलते, बस तोच आवडते सगळेले. बापा इथं कोणतं हिताचं ना बिना हिताचं आलं? ह्या मोहिनीनं शिकवलं तुला असं? नाही नाही तर तू तर आजपर्यंत कधी अशी बोलली नाही. मी काय शिकू आता बाई? त्याला समजत नाही का लहान आहे का त्या? माझ्यापेक्षा मोठा आहे ना त्या. हे शब्द तू नाही वैशाली, बोलून फक्त तू राहिली याच्यात. ठीक आहे बापा, नका देऊ करून. आता जातो मी, माझ्या पोरायलाच सांगतो आणाले. बाई आहे आता बाई, मलाच म्हणते कोणतीही गोष्ट. जातो वैशाली ताई मी आता, बसा तुम्ही. पण लढू बिडू नका बा आता, मला चांगलं नाही वाटत तुम्ही अशा लढतात. नाही हो, नाही लढत, नाही लढत. तू टेन्शन नको घेऊ वैशाली ताई. माझी जर अशी कंडिशन नसती ना, मी सगळं तुमचं केलं असतं. म्हटलं असतं का जाऊ द्या, कोणाच्या इथं जाऊ नका आणि कोणाचं टेन्शनही घेऊ नका, मीच करतो सगळं तुमचं. पण मीच तुमच्या पहिल्या अडचणीत येऊन जातो. आता काय करू, मलाच तर माझ्या आईला फोन करावं लागल अशी अशी गोष्ट आहे म्हणून. हो मग नाही तर काय, तर आता दोघी झालो सारख्याच. परी तर बस बापा मस्त आहे ती. हा पण तरी बापूजी किती बोलले बापा तिला रात्री. हो त्या भाजीसाठी ना सुकल्या, एवढं काही बोलायला लागते बायकोली ना सुकल्या भाजीसाठी बापा. तसेच आहे ते दोघंही, येईल ते तर मा येईल ते, नाही तर मग मार भांडते. आता जाऊ नका तुम्ही कुठं? नाही जात ना. ठीक आहे ना. काही जिले वाईट समजून राहिली होती हे तरी मला समजून घेते, पण हे बाकीचे घरातले तर काही समजून घेत नाही. स्वतःच्या कामापुरता मतलब ठेवते. आता बैले नाही म्हटलं तर राग आला पटकन, पण मला विचारलं नाही जरा सकवून हो काय झालं काय नाही, पोरग काय म्हणते काही विचारलं नाही. जाऊ दे, मी बी इथंच राहतो. काय करता आईले तर देऊन फालतू पैसे लावा लागन तिले. अन्न काही एवढी अडचण आली तर हे तर काही येणार नाही धावून. इथं कसे आहे, नाही हे आले तर दे आहेच धावाले बिचारे. याच्यापेक्षा तर माझी कविता बरी आहे खरंच. मस्त एकटी नवऱ्याला घेऊन फिरते, नवरा तिच्या मागं फिरते. सासू सासरे जाण्याचं त्याचं काही टेन्शन घेत नाही. पुष्पाबाई झाली मग तयारी जायची? काय काय घेतलं मग? काय घ्या लागते सांग ना मला. मी आता बाई एक एक दोन कपडे घेतले दोघा जणांचे, आणि ते रेनकोट घेऊन घेतले. कसं आता पाणी पाऊस येते लागते तर ओलची राहिल्यापेक्षा जरासं अंगाले कोल्ड राहते. इले सांगून दे काय काय घ्यायला लागते, इले काही समजत नाही. आता हे काही कुठं गेली नाही ना, मी कुठं गेलो कधी, तर काय घ्यायला लागते काय नाही घ्यायला लागत सगळं सांगून दे समजून. भाऊजी कसं आहे, जास्त काही नाही घेतलं तरी चालते, पण पैसे घ्या लागते सगळ्यात पहिले. पैसे जर जास्त घ्या तर तुम्हाला सगळं विकत भेटून जाते, कुठेही जा तुम्ही. मग लागन तर एक दोन वस्तू कमी घेतल्या तर चालते. आणि वजन घेऊन काय करताय बिना कामाच्या? वेळेवर सार भेटते जिथं नाही तिथं. हो पैसे किती लागल मग आपल्याला जाय यायले, आणि तिकीट किती घेतो म्हणते गाडीवाला? त्याला आता 1500 रुपये द्या लागन एका तिकीटचे. 1500 3000 रुपये घेईन तो दोन तिकीटचे. हो म्हणजे तिकीट मध्ये जायचे झाले नाही 3000 रुपये आमच्या दोघांचे. हो जायचे झाले. आणि ही गाडी कशी ते हे नाही राहत काय, वारी त्याच्या सोबतच जाते असं समजा. तर आपल्याला 5-6 दिवस लागन, 6-7 दिवस लागू शकते. तर म्हटलं आता तिकडे चाललोच, जरासं अजूनही पाहून घेता येते. देऊ आळंदी सगळं पाहून घेऊ तिकडे. मी आता सगळंच पाहिलंय भाऊजी तिकडचं, पण आता तुम्ही राहिले ना पाहायचे, तर म्हटलं आता सोबत चाललो आहे तर दाखवून देऊ तुम्हाला. मग निघून जाते अजून. हा आता चाललो आहे तर एक फट्टे सारं पाहून घेणं होते. काय तर आता लय पैसा कमावला, काय करतो तो पैसा आता ठेवूनही काही कामाची गोष्ट नाही आहे. आता स्वतःच्या शौकासाठी लावा पैसा. दारू पिल्यापेक्षा आणि मटण खाल्ल्यापेक्षा तर कधी बरं हेच आहे का मस्त आपलं तीर्थ करायचे. पैसा खर्च झाला तरी चालते, मस्त आता हौस पाऊस पुरी करायची. आयुष्यात झाली नाही पुरी कधी, महिने झाली पण बायकोची नाही झाली. भाऊजी टीनाने एवढं मोठं हे केलं तर तुम्ही जरासं फोन घेऊन काही खबर काहीच नाही दिली आम्हाला, सांगितलंही नाही जरासं. काय सांगायचं आहे आता त्याच्यात, काय सांगू मी? हा स्वतःच्या हाताने स्वतःची करू काय इन्सर्ट? तिथं तर पोरीनं ठेवलीच नाही काही. मग आता असं वाटतं माणसाले काय बा आता आपल्या हातानं सांगा, आपल्या तोंडानं लोक माहित तर होतेच सारं. आणि गेलेली काही कोणाच्या वापस येत नाही. ते तर आहेच,
पण आता कसं आहे, सांगितलं काही तर आपलं तेवढं दुःख कमी होऊन जाते ना. काय करता आता, दुःख कमी हो का वाढो, लेकराला चिंता नाही, त्यानंच आपली चिंता नाही केली तर आपण काय करता आता त्याची करून. आता मरो का आठो सायाचे, आता काही मला घेणं देणं नाही द्यायचं. लय विचार केला मी आतापर्यंत, लय केला. पोरीला शिकू द्या, पायावर उभी झाली पाहिजे, असं झालं पाहिजे. मी तर म्हणतो कधी कधी असा विचार येते मला का पहिल्या लोकांचे विचार बरे होते. चूल आणि मूल, बस चूल पेटो आणि मूल सांभाळ, तेच बरं होतं. भाऊजी तसं नाही आहे, सगळ्या पुरी सारख्याच आहे काय. हा आता हे निघाली म्हणून का सगळ्या सारख्याच आहे. अहो येईल मी पहिलेच सांगितलं हो, येईल म्हटलं त्या पोरीला ठेवू नका बा आता. झाली म्हटलं आता 24-25 वर्षाची, करून टाका लग्न. नाही, मै पोरगी पुण्यात शिकते, मै पोरगी दिल्लीत शिकते, तिथं जाते दिल्लीत किल्ली लावायला ते. आता काय करू, घ्या लावली तिनं किल्ली, घुमवली. मग आता काय करावं बाई आपण, मग बोल कोणाला माहिती. मी म्हटलं मला बोलायचं काम नाही, मी काही केलं नाही, मी काही पोरीला म्हटलं नाही पळून जाय कोणासोबत म्हणून. आता मी काय करणार आहे. आता तू सांग मला, मी काही सोचलं तर गलत सोचलं काय पोरीविषयी. उद्या चालून तिचंच भविष्य सुखात केलं पाहिजे हाच विचार केला कोणी. तिनं केला काय, तिनं केला तुमचा विचार काही. मला त्या पोट्टीवर पहिल्यापासूनच भरोसा नव्हता. हा पण पहिलीची धीट आहे ती, आणि जराशी आता बाहेर गेली शिकायला तर जास्तच धीट झाली. बरं पोरगं गिरगं कसं आहे की ज्याच्यासोबत तिनं लग्न केलं, वैकी पायकीचं गावातलं काही ना काही तर असं ना. काहीच नाही, वैकीचं नाही पायकीचं नाही आमच्या. आम्ही त्याला कधी डोळ्यानं पाहिलंच नाही. कुठचं होय ना काय होय, काय करते ना काय नाही. तिचं तिलेच पाहिजे, तिनंच आणलं, कुठून पकडून आणलं ना काय आणलं काही माहित नाही. बरं अजून काय काय घेऊ, कपडे रेनकोट खायचं काय घेऊ मग आता सोबत. खायचं कोणी तू आता चिवडा गिवडा घेऊन घे बाई, कारण का थोस टिकते. कसं आहे बाकी तर भेटूनच जाते आपल्याला, पण आता वक्तात जर कधी नाही भेटलं, कधी भूक लागली तर जरासा मुठभर काढला आपल्या याच्यातला आणि खाल्ला. चिवडा तर मी केलाच नाही इंदू, आता करा लागून बाई जरासा पोहे मोहे भाजबूज करून घे लागून. काही करशील मग, उद्या जा लागते आणि मग कधी करतं हे पाय. आता टाईम आहे तुझ्याजवळ, आता करून घे आज होऊन जाते. अन ते काय ते शेजारची बाई आहे म्हणतात तिलाही सांगून दे. हो गड्या तिलाही सांगायला पण, नाही तर ती खाली हाताची, कारण का तिच्या इथचा माणूसही नाही सोबत, एकटीच आहे ते बाई, आणि तशी मेंढाडच बाई आहे ते. कोण आहे मेंढाड, त्या सरला वहिनी मेंढाड आहे त्या. काही बोलत राहते त्याच्या समोर घेऊन नको बोलतो, असं आपली काढाची राहीतच बोलतो. समोर कायले बोलतो व, आहे नाही का ती बाई मेंढाडच नाही का जराशी. हा तिला सगळं चांगलं भेटलं तर नोकरीच करते जास्तीचे. हे अशा कुचाडक्या करत आहे तर म्हणून तर आपल्या घरात असं होते. ते बाई करत नाही कोणाच्या, तर तिच्या घरात सगळं चांगलंच आहे. पोरगी चांगल्या घरी पडली, पोरायली चांगल्या घरच्या सुना भेटल्या म्हणजे चांगल्या. गरीबाच्या असो असल्या पण चांगल्या आहे बिचाऱ्या पोरी. चालूनच राहिले आहे घर एवढ्या वर्षाचं, एकत्र कुटुंब. कधी अलग नाही निघालं, कधी त्याचा कल्ला नाही, बाजार नाही, काही नाही. जाऊ द्या ना, बोलली तर बोलली, एवढं काय लोट घेत बसता तुम्ही. लोट घेता ना मग म्हणता माझं डोकं दुखते. हो मी काय म्हणतो, गोळ्या गिया घे जावं, औषधं याच्या काय म्हणते डोक्याचं. कधी कोणाचा दात दुखते, कोणाला पोट दुखते. हे पाण्या पावसाळ्याचे दिवस आहे तर कोणाला काय म्हणते संडासच्या कायच्या हे गोळ्या औषधं घेऊन घे जा. नसन घरी तर उद्या इथून घेऊन याच्या फार्मसीतून, आणि बस आपल्या थैलीत आपलं औषध पाहिजे. वक्तात कोणी कोणाला देत नाही हो बाई, सगळेजण आपापल्या पुरतच आणत असते. पैसा असला पण नाही भेटलं वेळेवर म्हणजे मग आपली घेतली एक न खाल्ली. तर त्याच्यासाठी गोळ्या औषधं तुम्हाला काय काय बिमारी आहे काय काय नाही, तापा गिपाची सारं आणून ठेव जा. अरे साऱ्या गोळ्या आहे घरी, साऱ्या आहे. तापाच्या आहे, थंडीच्या आहे, हिव तापाच्या आहे, अजून काय म्हणते पोटाच्या आहे, आणि हागीच्या आहे. साऱ्या गोळ्या आहे, डोक्या गिक्षाच्या, दाताच्या, कानाच्या, नाकाच्या, पायाच्या, सगळ्या गोळ्या आहे माझ्या घरी. मी गोळ्याची कमीच नसतो करत. बापा एवढ्या बिमारी आहे का तुम्हाला. बिमारी काय पाहा लागते, बिमारी काही सांगून येते काय, गोळ्या आणून ठेवून द्या. जे दुखलं जेव्हा धरली गोळीनं घेतली, झालं आराम माणसाले. वा बापू, मस्त आहे तुमचं काम तर भाऊजी. एक तर भाऊजी म्हण, नाही तर बाप्पू म्हण, काय दोन नाते चालवतो. भाऊजी नातं एकच आहे, फक्त नाव दुसरे आहे. बापू ना भाऊजी एकच आहे. बरं घे, बरं तू चिवडा करून घे, अजून काय पाहिजे. मी काय म्हणतो जराशी रव्याचे लाडू बिडू करून घेणं, ते मला आवडते. कसं आहे खायला जराशी चांगली लागते. आता तिथं खायला चाललो काय आपण, तर दर्शनाला चाललो. तुम्हाला मोठं बाणी खायचं सुस्ते. अरे तर खाऊ तर दर्शनही चांगलं होईल म्हणा भावातून. नाही तर अर्धमन खेटऱ्यात ना अर्धमन देवळात असं नाही झालं पाहिजे. अर्धमन राहीन माय बहिणीकडे खाण्यात आणि अर्धमन राहीन तिकडे दर्शन घेण्यात. नाही असं नाही झालं पाहिजे. तिथं मन लावून दर्शन करायला लागते. आणि चांगलं चंद्रभागेत आंघोळ करायला लागते. 2-2, 3-3 कपडे घे जा. उद्या किती वाजता निघायला लागते मग. उद्या निघू ना 12-1 वाजता. स्वयंपाक गिपाक करून घे जा, जेवण करून घे जा, आणि डब्बे घेऊन घेऊ सोबत. आता तू घरी कायले गावाला कायले जातो, आता थांबून जाणार रातभर इथंच. नाही हो भाऊजी, मला जा लागते ना. माझ्या घरचा बुवा बोंबलन नाही काय, मला इथं करायला लागते. मग चिवडा करून ठेवला तसा. चिवडा तर आम्ही दरवर्षीच नेतो बापा. काय करता, काही भेटो नाही भेटो, धरलं आपल्या जवळचं काढलं ना खाल्लं, नसलं कोणाजवळ तर त्याने देऊन देतो आपण जरासं. मग तिथं राहण्याची सोय आहे का आपली. तुम्ही चला तर खरी, राहायची सोय आहे आणि सगळीच सोय आहे तिथं. काय तुम्हाला कुठं जाणे लागत, म्हटलं घरच्या सारखी सोय करतो तिथं. जमलं तर मग एकादशी आपण तिथंच राहू. नाही हा 25 तारखेला एकादशी आहे ना, तर तिथंच राहू आपण. फराळाचही भेटते तिथं. तिथं राहायचे आपल्याला 300-300 रुपये द्यायला लागते, आणि फराळ पाण्याला मग दिले तर 100-100 रुपये देऊन द्यायला लागते. फराळ पाणी भेटून जाते दोन्ही टाइम.
ठीक आहे ना, आता चाललो देवाच्या नावावर, तर तेवढं करू नये का आपण? ठीक आहे येतो भाऊजी, मग मी आता जातो काय मच्छर बोंबलं मी म्हटलं येतो म्हटलं बाईच्या इथून जराशी तिनं काय केलं काय नाही पाहून येतो म्हटलं. फोनवर किती सांगू म्हटलं. अगं जीवन जाणं हो आता. नाही बाई आता जीवन नाही जात मी, आता जातो. मै लेकरं वाट पाहते. आता मै लेकरं कसे शाळेचे आहे बा, ते कसे मोठे होते झाले मोठे आता. ठीक आहे, मग बरोबर जाजो. हा, पाण्या पावसाचं आहे आता चालू, पाणी असून चालू. तर छत्री गित्री नाही आणली काय? आणली भाऊजी छत्री आणली, बाहेरच ठेवली आहे. ती कोणी आली तर पाणी होतं का नाही, तर आता घेऊन जातो. येतो मग. हो पाहिजे. भेटली रे बा, पाय शिकार आली तुम्ही. पाय आता आता कशी मजा येते. तर तू तर लेका पक्का सरदारच दिसून राहिला बे. म्हणूनच तर तुला म्हटलं होतं दाढी गिडी हे लावून घे, ओळखत नाही कोणी. तर नाही, तो आपला आला तसाच तसाच. अबे मला आवडत नाही ना दाढी गिडी लावणं, तशीच तर मी आजपर्यंत दाढी नाही वाढवली कधी. अरे पण ओळखलं गिळखलं ना तर तुझ्या बरोबर मी सापडून म्हटलं. अबे तू काही टेन्शन नको घेऊ, आजपर्यंत सापडलो काय आपण, आता सापडून. अबे अबे तो पाय आला आला, जवळून राहिला आता. हो भाऊ थांबा थांबा. हो काय काम आहे? अरे भाऊ, ह्या रस्ता कुठं जाते म्हटलं? रस्ता ह्याला कुठं जाते म्हटलं? तुम्ही कुठं चालले? मी कुठं जाणार आहे? घरी चाललो आता. हो, तर तिथपर्यंत सोडून देता काय आम्हाला दोघाले? काऊन ह्या रस्त्याने तर गाड्या ऑटो चालू राहते, त्याच्यात काऊन नाही गेले तुम्ही? नाही, त्याच्यात नाही जायचं होतं आम्हाला, तुझ्या गाडीवरच यायचं आहे. माया रस्ता सरकारनं सोडून द्या म्हटलं तुम्ही, नाही तर सांगितलं नाही म्हणून. माया म्हटलं सोबती पोलीस आहे. मी तर भेलोले का? आणि मी बी भेलोले का? हा, भल्लं भेव लागलं मला पोलिसाचं नाव ऐकून. जो काही माल असेल ना तो सटकन काढ म्हटलं, इथं टाक. अरे बा माझ्याजवळ काहीच नाही आहे. पैसे नाही आहे? असाच माणूस आहे का तू खाली पिली? हा, चिंता बनवतं का आम्हाला? अरे बा नाही आहे माझ्याजवळ काहीच. पैसे असन, मोबाईल पैसे घड्याळ पैसे असन. हा, अजून चेन गिन सोन्याची सारख्या बोलानं देऊन दे तू, नाही तर लय मार खाशीन आता. हा, हे चाकू पाहून राहिलो, तो अवजार पाहून राहिला ना, याचं काही खरं नाही आहे. अरे बा मला मारून काय भेटल तुम्हाला? माझ्याजवळ काहीच नाही आहे तर. सोडा रे बा, मला सोडून द्या. हे पाय, नाहीतरी सुटणार नाही आता, नाहीतरी सुटणार नाही. तलवार लावली आता गयावर, लक्षात ठेवतो तू. ते धड अलग करून टाकन म्हणून कळलं. चोर 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 वाचवा. आवाज नाही करायचा कोणाकडून, हा? आवाज जर केला तर लक्षात ठेवायचं म्हणून कळलं. आणि तू बोललो अरे पण माझ्यासोबत तुमची काय दुश्मनी आहे? मला मारून करता काय? तुला मारतच नाही आम्ही, तू पैसे देऊन दे आम्हाला. अरे बा खरंच मी आज काहीच नाही नेलं माझ्याजवळ, काहीच नाही. आज बॅग नाही नेली माझ्या ड्युटीवर. ते काही सांगू नको. काढ खिशातून मोबाईल काढ, मोबाईल काढ, हाताची घडी काढ. चल काढ लवकर काढ, आणि जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे काढ. अरे बा मी कुठून देऊ? त्याच्यात माझी आज ड्युटी गेली. हा, माझ्याजवळ पैसा नाही, अदला नाही, काहीच नाही आहे म्हटलं. मी खाली हात आहो. मी स्वतः टेन्शन मध्ये आहे म्हटलं. तुला तुझ्या जीव प्याराचा नाही का बे? हा, मोराचा आहे का? लवकर वाचायचं असेल तर लवकर काढ, जे असेल तो माल काढून दे पटकन. अबे देश आल्यावर धन का दे, असा कसा माल नाही काढून देऊन राहिला तो. भाऊ सोडून द्या हो भाऊ, खरंच नाही आहे माझ्याजवळ काहीच नाही. आज पाहून घ्या लागेल तुम्हाला, तपासून घ्या काही असेल तर. तपासणार तर आहेच तुले, पण त्याच्या अगोदर तुले पहिले आम्ही चांगलं झोडपू, तसं थोडी पाठवू काही. भाऊ मला सोडून द्या. मी तुमची लागण तर सांगतो ना, कंप्लेंटही नाही करत ना, काहीच नाही करत. मी अजिबात काहीच नाही. मी सर का घरी जातो, काहीच नाही करत म्हटलं. आता कोण? आतापर्यंत तू सांगून राहिला तर तुझा मित्र पोलीस आहे. हा, आता काय झालं? अरे बाबू, ह्या अवजाराच्या समोर चांगल्या चांगल्याशी जिरून जाते म्हटलं. हो बाबू भाऊ भाऊ, मी माफी मागतो, पण मला सोडून द्या, प्लीज सोडून द्या. लेकरं बायको वाट पाहते बा घरी. हो का, आम्ही आमच्या लेकरं बायकोसाठीच करून राहिलो आहे. हो, आम्हाला जरूरच आहे कराची. तर भाऊ तुम्ही काम करा ना भावा, मला कोण मारण्यावर तुलले भाऊ तुम्ही. काय ऐकून राहिला बे त्याची? काय ऐकून राहिला? दे ना एखादी. हा, एखादी कुठं लागली म्हणजे समजन. हा, बात तर देते काढून. नाही नाही भाऊ, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मला मारायला जीवानं मारून टाका, तर माझ्याजवळ काही हायच नाही. मी काय देऊ? हा, तपासा तुम्ही माझ्याजवळ. फक्त माझ्याजवळ मोबाईल आहे, मोबाईल. काढ मोबाईल, काढ काढ लवकर मोबाईल काढ, आणि चल दे. अरे बा भाऊ, तो मोबाईल सस्ता सुस्ताच आहे, काही महागाचा मोबाईल नाही, काही नाही. न माझ्या मोबाईल म्हटलं तुम्हाला सांगतो ना, काही कामाचाही नाही आहे. फक्त माझ्याच कामाचा आहे तो, त्याच्यात नंबर आहे फक्त. बाकी तो 1000 रुपयाला जात नाही. लागन ते पण माझ्याजवळ 1000 रुपये आहे. 1000 रुपये आहे ते पैसे मला बायकून दिले होते पेट्रोल टाकायसाठी, नाश्ता गिश्ता करायला. तर तेवढे घेऊन का तुम्ही? लागून तर तुम्हाला घे रे त्याच्या जोडशी, घे 1000 रुपये घे. घे घे, जे निघाले ते निघाले. माय भिंत भिकार चोट भेटून गेला लेखाचा. पण भाऊ, यानं आपला चेहरा पाहिला ना, मग काय करता आता याचं? मी तर म्हणतो आता याला उडवून टाकाव, याची मुंडी उडवून टाकावं लग. नाही काय, यानं चेहरा पाहिला आहे ना आपला, या कंप्लेंट करू शकते कधी आपल्या नावाची. अरे पण मी तुम्हाला आता पैसे दिले ना, मग आताही काय म्हणते, तो मला मारता का भाऊ जीवानं? तुला जीवानं मारत नाही तर तू आम्हाला जीवानं मारशील. त्याच्यापेक्षा तुलाच खतम करून टाकतो ना. अरे बा भाऊ दादा, मी तुम्हाला सांगतो ना, मी कंप्लेंटही करत नाही आणि मी काहीच करत नाही. तुम्ही माझ्याबद्दल निश्चिंत राहा. हो, मी 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 पहिलेच बेकार माणूस आहो बा. मला पहिलेच तर भेव लागते. मला तर काय म्हणते, तर कायची भेव लागते, जनावरांचं भेव लागते, माणसाचं भेव लागते. तुम्ही तर शेवटी काय म्हणते, गुंडे. तुमचं तर भेव मला पहिले लागते. मी कायले बा वाटी जाऊ तुमच्या? नाही, माझ्या रोजचाच रस्ता आहे ह्या, आणि मी तुमच्या वाटी कायले जाईन? मला सोडून द्या, तुम्ही सोडून द्या मला. मी अजिबात काही करत नाही. काय करू बे मग? याला सोडू का छाटू? गोरलेकाची मुंडी अल्लग कर, फेकून देऊ तिकडे. हे काय पैसे नाही म्हणते त्याच्याजवळ, काहीच नाही. फायदा तर काहीच नाही झाला त्याच्यापासून आपल्याला. मग तो आपलं नुकसान करून टाकून नाही तर. नाही दादा, मी करतच नाही.
तुम्ही पाहून घ्या लागन तर मला हे एकदा सोडून पहा लागन तर डबल पकड द्या. सोडून द्यावले खाली, नाही तर कसं होईल, फालतू मोटरची केस लागल्यापेक्षा नाही सोडून देतो. तो म्हणते ना मी करणार नाही म्हणते, कंप्लेंट नाही करत म्हणते. नाही रे करशील नाही ना, पक्का आहे ना? हो दादा पक्क 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 तुम्ही माझ्या भावासारखे आहे. तुम्हाला भाऊ समजून सोडून देईन मी, पण मी अशी कंप्लेंट नाही करणार तुमची. याच्या खिशात काहीच नाही आहे का? मग आता काय करतोय, सोडतो काय? मला विचारायला सोडावंच नाही. घेऊन जाऊ, किडनॅप करून टाका, घरचं चांगला असेल ना तर भेटते. पण गाडी दे रे, गाडी दे, चल गाडी घेऊन जातो याची. अरे भाऊ हे गाडी माझ्या बायकोची आहे ना, महिनी आहे ना. ते बायकोची असो का कोणाची असो, आम्हाला काय करावं लागते? आई आई पाहिजे ते बाय त्या माणसाला कशी ते तलवार दाखवून राहिले आई. आई पाय ना. हो ना बाई, आता त्यानं त्याच्यावर आपल्यावर नाही या. बाया बाया पोरगी पाहून आई, पण आपल्याला त्या माणसाला वाचवा लागेल ना. आई मोबाईल वाजून राहिला. सोड त्याले, सोड लवकर, नाही तर पोलीस बोलावतो आता. ते बाय पोलिसाची गाडी आली. अबे पोलिसाची गाडी आली म्हणते ना. ते पाय आवाज येऊन राहिला तिकून. पहिले का लवकर पहिले जीव वाचव आपला, पहिले तुला पाहिजे. तुमचे खूप धन्यवाद पा, तुम्ही माझा जीव वाचवला आज. नाही तर हे दोघं तर मला मारूनच टाकत होते आज. हो दादा, आता काय करा, आम्ही इथून चाललो होतो बा दोघी माहिले की. आम्हीच तर पाहून आम्हालाच तर भेव लागलं त्या माणसाचं. एवढी मोठी तलवार त्याच्या जवळ, आणि तुम्हाला तुमच्या गळ्यावर ठेवली बापा. म्हटलं मारते म्हटलं या माणसाले. नाही तर याचं गिरमीट आपल्यावर येऊ नये म्हटलं, आपल्यावरच पलटाव म्हटलं यानं. तुम्ही आल्या म्हणून आज माझा जीव वाचला. नाही तर ते पायात काही सापडलं नाही आणि मी त्याचा चेहरा पाहिला म्हणून ते मला मारण्याच्या जग होतं म्हटलं. काका ते आमचा मोबाईल वाजला ना, माझ्या मोबाईलची ना रिंगटोनच तशी आहे. असं वाटतं पोलिसाची गाडी झाली काय, म्हणून तर पहिले ते. आज बाई त्या रिंगटोननं माझा जीव वाचवला म्हटलं. माझाही जीव वाचवला आणि तुमचाही जीव वाचवला असं समजून घ्या. हा रिंगटोन जर वाजली नसती ना वेळेवर तर काही काय झालं असतं, काही समजलं नसतं आज. आमचं काय बाबा, आम्ही पळून नाही गेलो असतो, पण आम्ही पळत नाही होतो. आम्ही तुम्हाला वाचवल्याशिवाय. लय हिंमतवाले आहे ताई तुम्ही, लय हिंमतवाले आहे. नाही तर एखादं कोणी राहिलं असतं ना, लोक काय करते आजकाल, काही होऊन राहिलं काय तर बस इथून पाहून घेते आणि तिकडे निष्ठून जाते, म्हणजे तो तसंच मरते. म्हणून तर आजकाल लोक मरूनच राहिले जागेवरच. नाही तर एकामेकांना जर एकामेकाला साथ दिली ना तर कोणी मरत नाही म्हटलं, सगळ्याची जीव वाचते. नाही बाबा, आम्ही करतो कोणासाठी, पण नवसा आहे दुसऱ्याच्या याच्यात जातो आपण, आपला जीव धोक्यातच येते. कुठं राहता ताई तुम्ही? मी इथंच राहतो या खेड्यावर. इथं भाजीपाला आणायला गेली होती आणि पोरीसाठी काही पुस्तकं गिस्तकं आणली बा शाळेसाठी. आता कसं आहे, गरीबाजवळ पैसा आदला काही सापडत नाही, तर जसा जसा रोजंदारीनं ते भेटते तसं आणायला लागते आपल्याला. 2-2, 4-4 बुका आणून देतो पोरीसाठी. आता पूर्ण काही कोटा होत नाही काय आमच्याकडून, मजूर वर्ग आहे आम्ही. ताई तुम्ही मला तुमच्या घराचा पत्ता द्या, मी तुमच्या पोरीची कोणत्या वर्गात आहे पोरगी? हे सगळं वर्गात आहे आता. हा तुम्ही 6व्या वर्गाचे आहे. पूर्ण हे आणून देतो, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, सगळं आणून देतो. तुम्ही आज माझा जीव वाचवला. हा त्या चोरईले 5-10 रुपये दिल्यापेक्षा जर मी तुमची मदत केली तर मला आशीर्वादच लागन. कधी ना कधी माझ्या संकट काळी कोणी ना कोणी धावून येईनच, जसे आज तुम्ही आल्या बा. बरं जा दादा आता घरी, मी इथंच खेड्यावरच राहतो. आणि गुंफाबाई नाव आहे माझ्या. गुंफाबाई, बरं बरं ठीक आहे. कोण तुमचे मिस्टर? आहे मग मिस्टर, पण बिमारच राहते, घरी पडले राहते. मी आपली कामाला जातो, घर चालवतो, घरही चालवतो ना पोरीचं शिक्षणही करतो. एक पोरगी आहे, एक पोरगा आहे बापा. आता करा तर लागतेच लेकरासाठी. हा आता माय बाप दोघाले आता ते चांगले होते तोपर्यंत ड्रायव्हर होते गाडीवर. आता कसं आता होत नाही, तर आता बिचारे घरी बसले आहे. कसे अर्धी भाकर खातो आम्ही, ना राहतो. बरं बरं ठीक आहे, येईन ताई मी तुमच्या घरी जरूर येईन. एक बहिणी समान मानून तुम्हाला, आणि मी येईन तुमच्या घरी, तुमच्या पोरीसाठी सगळं आणून देईन. या काका आमच्या घरी नक्की या. हो बाई येईन येईन येईन, काकुली घेऊन येईन तू या. हो या मग. माझ्या बहीण किती चांगले लोक आहे. हा स्वतः एक बाई असून आज म्हटलं का माणसाचा जीव वाचवला त्या बहीण. हा स्वतः धावून आली, म्हटलं सोडा सोडा म्हणून त्याले, आणि लागून तर मीच नाही गेलो असतो एखाद्याला सोडवाली. पण नाही गळा, अशा वेळेस झाले पाहिजे खरंच. आणि आता ह्या चोरायचं, आता इथून तर पहिले निघतो, नाही ते डबल येऊ शकतो माझ्यावर अटॅक करायला. आता मी पहिले इथून निघतो. हा आणि कंप्लेंट यायची केल्याशिवाय राहतो काय, सोडतो थोडी काही येईल.